घ्या ना फुल मागून टाकायची आहे ते घोडे म्हणून गेलं चार चाका नहीं गया बड़ा इरफान स्वतः सांगते एक सिस्टर इकडे पाठव सगळ्यांना राईट होईल समारोह पेपर येत राहतील ठीक आहे ज्याला CLW आहे सोड आता ते सांगतील काय अपघात झाला अजय काय बापा आधी डगडग आले काय करवा तमाशा झाला काही एस टी मध्ये बसले होते का तुम्ही कुठून बसले होते पारड्यातून काय मग एस टीचे ब्रेक फेल झाले होते का काय झालं ती डगडग आल्याला लागली तर आम्ही धरत होतो असे ते एकदमच चालली गेली ती पलटी झाली का ठोकली कुठे टोकलीने चारी चाकं गोळ्या होऊन गेले ते फुल आला नाही तर खलासून गेले असते आम्ही असतं कसं आपलं नाव आहे अपघात झाला नेमका अपघात नेमका असा झाला की गाडी निघाल्यावर पारवड्याहून गाडी जशी निघाली तशी चालू होती अर्धा 1 किलोमीटरच्या अंतरपासून असा गाडी रस्त्यावर असताना अर्धा किलोमीटरपासून थोडासा जॉईंटचा आवाज येत होता मला असं वाटलं की जॉईंटचा आवाज येतो आहे म्हटलं तर पण मी मागे बसलेला असल्या कारणाने पुढच्यांना काही समजलंच नाही ते मी पुढे जाऊ तोपर्यंत तर गाडीचं ॲक्सिडेंट होऊन गेला पुढे ते नाल्याच्या वरती जे काही स्पीड ब्रेकर असतात त्या ठिकाणी गाडी त्याने ठोकली तेव्हा गाडी उभी राहिली नाही तर राहिली नसती गाडी पलटी झाली हां ब्रेक फेल झाले होते चाकं निघून गेली होती का मागची हां चाकं निघालेली होती एस टीची मागची चाकं एस टीची हां मागे निघाले दोन्ही चाकं तिकडचे चाकं हे चाकं संपूर्ण गुल्ला खाली पडला किती प्रवासी होते तरी बसमध्ये बसमध्ये कसे झाले तरी 40-45 प्रवासी होते किती जण जखमी आहेत ना आता काय आता बाकीच्यांना किरकोळ लागलेलं आहे 5-7 जणांना ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरचाही पाय सापडलेला आहे त्यालाही डोळ्याला घेऊन गेले कंडक्टरलाही मुक्का मार लागलेला आहे आणि मलाही मुक्का मार लागलेला आहे छातीला आपलं नाव माझं नाव सुरेश महाजन पारोळा गाडी कानतिरपी होत होती गाडी लोक आऱ्या मारत होते आम्हाला सगळे लोक आऱ्या मारत होते मग ते गाडीची चाक निघले मग जागावर थांबली मग किती किलोमीटर चालू होतं हे असं ते काहीतरी 2-3 किलोमीटर झाले असं हां बरेच प्रवासी जखमी झालेत का हां बरेच झाले 15-20 जण जखमी झाले बाकींना काही लागले नाही ड्रायव्हरचं काय म्हणणं होतं का बरं गाडी थांबत नव्हता ते गाडीचं काय झालं ते आम्हाला काय आम्ही शेवट सीटाला पडलो होतो ना आपलं नाव राजू धर्मा पाटील